नमस्कार मित्रांनो, मी सध्या बदलापूरमधल्या बारवी धरणाच्या रोडवर आहे आणि इथूनच आपल्याला कुदेरण वॉटरफॉलकरिता रस्ता मिळतोय। इथूनच आपण उजवीकडे जाणार आहोत। या व्हिडिओमध्ये संपूर्ण रस्ता दाखवला आहे। तसेच तुम्ही स्वतःच्या गाडीने येत असाल तर गुगल मॅपद्वारे पोहोचू शकता। बदलापूर रेल्वे स्टेशनपासून कुदेरण वॉटरफॉल 19 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे आणि यासाठी 40 ते 45 मिनिटं लागतात। कुदेरण वॉटरफॉलकडे जाण्याचा मार्ग खूप सुंदर आहे। आजूबाजूला हिरवीगार झाडं तसेच वळणावळणाचा रस्ता आहे। जवळचं गाव चारगाव। इथूनच आपल्याला काही अंतरावरती कुदेरण वॉटरफॉलचा रस्ता मिळतो। जाताना शेतकरी भात शेती करतोय ते पाहायला मिळतंय। इथे गढूळ पाणी आणि शुद्ध पाण्याचा संगम होत नाहीये ते बघायला मिळतंय। तसेच आता आपण कुदेरण वॉटरफॉलकडे जात आहोत। हा असा काही रस्ता आहे। तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय कुदेरण वॉटरफॉलच्या एक्झॅक्ट पॉइंटला आणि इथेच गाड्या अशा पार्क केल्या आहेत आणि सरळ मार्ग दाखवलाय ना, तिथे आपला कुदेरण वॉटरफॉल करता रस्ता आहे। हा रस्ता थोडासा ऑफबीट आहे। टू व्हीलर घेऊन जाऊ शकताय आणि तिथे पार्क करू शकताय, पण ते तुमच्या रिस्कवर। तसेच मित्रांनो, इथे जाहीर सूचना, या वॉटरफॉल करिता येत असाल तर या ठिकाणी कचरा करू नये व प्रशासनाचे सर्व नियम पाळा। फायनली आता या कुदेरण वॉटरफॉलच्या इथे पोहोचलेलो आहे आणि इथे गाडी पार्किंग आहे। शेवटची पार्किंगची जागा आहे। तर आम्ही इथेच टू व्हीलर आता पार्क केले आणि इथून जाणार आहोत आता त्या वॉटरफॉलकडे। तर बघूया किती लांब आहे तो वॉटरफॉल। तर मंडळी नमस्कार, मी अनिल शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या चॅनलमध्ये स्वागत करतोय। सो आम्ही सध्या आहोत बदलापूरमध्ये आणि बदलापूरमध्ये आम्ही व्हिजिट करतोय कुदेरण वॉटरफॉलला। सो दाखवल्याप्रमाणे हा सगळा रोड होता आणि आज माझ्याबरोबर आहे सुनील। सो आम्ही दोघं जण आज कुदेरण वॉटरफॉल एक्सप्लोर करणार आहोत। तर बघूया तो वॉटरफॉल कसा आहे, सेफ आहे का काय आहे तिथे अजून बघण्यासारखं द्या। आणि इथे आता पार्किंग लॉट आहे, म्हणजे पार्किंग करण्यासाठी टू व्हीलर पार्किंगसाठी जागा आहे। सो दाखवल्याप्रमाणे आता इथून छोटासा ट्रॅक करून आपण त्या वॉटरफॉलकडे जाणार आहोत। सो चला बघूया तो कुदेरण वॉटरफॉल बदलापूर मधला कसा आहे। येत असेल ना तर स्वतःच्या जबाबदारीवरती गाडी लावा। इथेच आता पोलीसवाले आले। त्या पोलीसवाल्यांनी असं म्हटलंय, इथे 2-3 दिवसापूर्वी काही गाड्या चोरीला गेलेल्या आहेत, त्यांचा आत्तापर्यंत पत्ता लागला नाही आहे। सो म्हणून गाडी पार्क करत असेल तर स्वतःच्या जबाबदारीवर। बाकी इथे ना गाड्यांचा आवाज येतोय, मला माहीत नाही आहे गाड्या त्या वॉटरफॉलपर्यंत जातात का, बघूया पुढे। वॉटरफॉलकडे जाताना हा छोटासा ओढा लागतो, त्याचप्रमाणे हा एक छोटा जंगल ट्रेक करावा लागतोय। मित्रांनो, अशा ठिकाणी येत असाल ना तर
एक गाईड सोबत असणं गरजेचं आहे. ज्याला हा वॉटरफॉल माहिती आहे ना, तर तो जर तुमच्या सोबत असेल ना तर ते बेटर होईल. कारण इथे भरपूर असं जंगल रान आहे आणि रस्ता काही दिसत नाही आहे. भरपूर असे रस्ते आहेत, त्यामुळे कुठलाही रस्ता कुठेही गेलात ना तर हरवण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच इथे ज्याला हा वॉटरफॉल माहिती आहे ना तर त्यालाच सोबत घेऊन. तर मंडळी, आम्ही या कुद्रण वॉटरफॉलला पोचलेलो, पण इथे पोलीसवाले आलेले. म्हणूनच आपल्याला लवकरात लवकर इथे फोटोशूट करून म्हणजे एखादा व्हिडिओ काढून पटकन आता आम्ही निघावं लागेल. आणि इथे ह्या प्रकारे भरपूर असं कचरा आहे आणि इथे लोक दारू वगैरे पितात, सगळ्या पार्ट्या वगैरे होतात. आणि इथे पोलीसवाले पाहू शकतात, इथे सर्व लोकांना पळवतात. आणि आता वाजले आहे 4 वाजलेत आणि इथे दाट जंगल आहे, त्यामुळे लोकांना इथून लवकरात लवकर निघण्याची रिक्वेस्ट करतात. सो तुम्ही पाहू शकता, हा असा कुद्रण वॉटरफॉल आहे. हा बदलापूरमध्ये येतोय आणि इथे बघण्यासाठी, नेचर एन्जॉय करण्यासाठी छान अशी जागा आहे. बाकी वॉटरफॉल खतरनाक आहे, पाणी भरपूर आहे या वॉटरफॉलला, म्हणूनच हा वॉटर वाहतोय. आणि इथून आपण आता थोड्या वेळात हा व्ह्यू एन्जॉय करून निघूया. तर मित्रांनो, हा होता कुद्रण वॉटरफॉल जो आम्ही आता बघितला. आणि या ठिकाणी आता पोलीसवाले आल्यामुळे ना लवकरात लवकर तिथून निघावं लागलं. आणि बाकी इथे पाहण्यासाठी आजूबाजूला नदी होती, फॅमिली वगैरे माझ्या मागे पाहायला भेटते. बाकी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. त्याच आम्हाला पण जॉईन केलं आहे राजेशने, जो नंतर आलेला आहे.
हा व्लॉग इथपर्यंतच होता. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तो येताना फक्त एवढंच आहे की ज्याला वॉटरफॉल माहिती आहे ना त्याच्याबरोबरच या. आणि विकेंडला भरपूर गर्दी असते आणि वीकडेजला येत आहे ना तर आपल्या गाड्या वगैरे आहे ना त्यांची स्वतःच काळजी घ्या, कारण तिथे गाड्या चोरीला जाण्याचे जास्त चान्सेस आहे. सॅटर्डे संडे 3-4च्या अगोदरच इथे पोहोचा, कारण इथे पोलीसवाले येतात तर ते लगेच पळवतात. बाकी सर्व काही माहिती होती. जर आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.